महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। अमरावती जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पळवला। मशागतीपासून शेवटपर्यंत सर्व खर्च केला, पुरेसे श्रम केले, परंतु वाळलेल्या सुकलेल्या सोयाबीनला कोंबच फुटली, हातातून पीक गेलं। तेव्हा शासनाने सरसकट 50,000 रुपये दर एकरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, संत्रा उत्पादकांना किमान 10,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तालुका स्तरावर पीक विमा तक्रारी निकालात काढणारी यंत्रणा उभारावी व जिल्हा स्तरावर तक्रार तथा दावे निकाली काढणारी यंत्रणा उभारावी, पीक विमा नुकसान 90% द्यावे। राज्य शासनाने केंद्राच्या योजनेतून बाहेर पडून राज्यस्तरीय पीक विमा कंपनी सुरू करावी, सोयाबीन व कपाशीची शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी आदी विविध मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे संपूर्ण। शेतकरी हा संकटात आहे। अशा वेळेस पीक विमा जे सुरू झालेली आहे ते शेतकऱ्याला मिळाली नाही आहे। विमा कंपनीचाच फायदा झाला आहे। 10 लाख वर्षाकाठी विमा कंपनीनं कमावलेले आहे, शेतकऱ्याला काहीच दिले नाही आहे। म्हणून हे विमा शेतकऱ्यांना दिला पाहिजे, कारण त्याशिवाय शेतकरी जगणार नाही। तर शेतकरी आत्महत्येकडे चाललेला आहे। शेतकऱ्याच्या जर आत्महत्या वाचवायची असेल तर शासनाने काळजी घेऊन विमा कंपनीकडून विमा मिळवून दिला पाहिजे।